सरोगसी कॉन्सेप्ट खरं तर नवीन नाहीये. ऍक्च्युली त्याचा संदर्भ आपण म्हणजे ट्रेस करायला गेलो तर महाभारतातली एक गोष्ट आहे. म्हणजे कुंती देवी यांनी सूर्यदेव आणि अनेक देवांना आमंत्रण देऊन बरोबर आहे. अजून एक संदर्भ आपण पाहिला तर रोहिणी सरोगेट मदर होत्या. वासुदेव आणि देवकी यांचे 7वे पुत्र जे होते बलराम. सरोगसीकडे लोक आता जाऊ शकतात कारण सक्सेस रेट सरोगसीचा चांगला आहे IVF पेक्षा. सरोगेट मदरचा रोल हा फक्त आपला गर्भ भाड्याने देणं आणि 9 महिने त्या मुलाला आपल्या गर्भात ठेवणं इथपर्यंतच लिमिटेशन आहे. कायद्यानुसार आपल्याकडे कमर्शियल सरोगसी बॅन आहे पूर्णपणे. सरोगसी थ्रू आलेलं मूल जे जन्माला येणार आहे त्याचे अधिकार आणि तुम्ही जन्माला घातलेल्या मुलाच्या अधिकारामध्ये काहीच फरक नाही. न्यायव्यवस्था अधिक संवेदनशील व्हावी आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचे संरक्षण सुद्धा व्हावे हा वर्तमानातील प्रगत विचार घेऊन अत्यंत विनयशील वृत्तीने न्यायालयीन खटला चालवण्यात वाकबगार असलेल्या श्रिया आवळे ह्या चिपळूणच्या आहेत. कौटुंबिक वादाच्या अनेक न्यायालयीन प्रकरणात तसेच पर्यावरण विषयक खटल्यात तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी दांडगा अनुभव प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. संविधान, लोकशाही रक्षण आणि देशातील बहुचर्चित अशा सरोगसी या विषयावर न्यायालयात बाजू मांडण्यासोबतच त्या वर्तमानपत्रात देखील सहज, साध्या व सोप्या शब्दात लेखन करीत असतात. न्यायव्यवस्था ही सामान्य लोकांच्या उपयोगात यावी व अधिक संवेदनशील व्हावी यासाठी त्या ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासोबत निरंतर मिशन म्हणून कार्यरत आहेत. चला तर व्हॉट स्टुडिओच्या व्हॉट्सअप पॉडकास्टमध्ये आज एक ध्येयवादी आणि सामाजिक जाणीव असलेल्या वकील श्रिया आवळे यांच्यासोबत थेट संवाद साधूया. सो श्रिया मॅडम, आपलं स्वागत आहे. थँक्यू. आज सुरुवातीला मला हा प्रश्न विचारायचा आहे की सरोगसीचा कायदा नेमका भारतात काय आहे? आता मुळातच आपण असं सुरू करूया की सरोगसीच काय आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं बोलून मग आपण कायद्याकडे जाऊया. सरोगसी अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे ट्रॅडिशनल सरोगसी ज्याला आपण म्हणतो. आता ट्रॅडिशनल सरोगसी म्हटल्यावरती सरोगेट मदर हिचेच एग्स असतात आणि स्पर्म्स डोनेट केलेले असतात आणि त्याचं जे फ्युजन असतं आणि त्याच्यातून जन्माला येणारं मूल हे ट्रॅडिशनल सरोगसी थ्रू जन्माला येतं. ओके. आता दुसरी गोष्ट आहे गेस्टेशनल सरोगसी. आता गेस्टेशनल सरोगसी म्हणजे काय की जे कपल आहे त्यांचे एग्स आणि स्पर्म्स राहणार आणि माझं माझा गर्भ जो आहे तो मी फक्त भाड्याने देणार. आणि त्याच्यातून जन्माला येणारं मूल हे गेस्टेशनल सरोगसी थ्रू जन्माला येणारं मूल असं त्याचं रेकग्निशन असतं. सो कायद्याने या दोन्हीला मान्यता आहे? नाही, आता कायद्याने फक्त गेस्टेशनल सरोगसीला मान्यता आहे. याचं कारण असं आहे की ट्रॅडिशनल सरोगसी थ्रू जन्माला येणारं मूल हे जेनेटिकली सरोगेट मदरशी रिलेटेड असतं जे की कायद्याला मान्य नाही. सो कायद्याला मान्य असणारी संकल्पना अशी आहे की ते जे मूल जन्माला येणार आहे ते जेनेटिकली इंटेंडिंग कपलला रिलेटेड असलं पाहिजे. सो सरोगेट मदरचा रोल हा फक्त आपला गर्भ भाड्याने देणं आणि 9 महिने त्या मुलाला आपल्या गर्भात ठेवणं इथपर्यंतच लिमिटेशन आहे. आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकली ते मूल हे कपलचं राहणार. ओके. म्हणजे हे सगळं कायद्यामध्ये डिफाईन केलेलं आहे आपल्याकडे. याचं कितपत नॉलेज सोसायटीला आहे? सरोगसी कॉन्सेप्ट खरं तर नवीन नाहीये. म्हणजे आपण आता म्हणतो की नवीन कायदा आहे, लोकांना माहित नाहीये. पण ऍक्च्युली त्याचा संदर्भ आपण म्हणजे ट्रेस करायला गेलो तर महाभारतातली एक गोष्ट आहे. म्हणजे मायथॉलॉजिकल स्टोरीज म्हणतो आपण त्यांना. तर
कुंती देवी यांनी सूर्यदेव आणि अनेक देवांना आमंत्रण देऊन हो बरोबर आहे. गर्भधारणा केली आणि त्याच्यातून कर्णाचा जन्म झाला, बरोबर असं म्हणतो. त्याचा रेलेव्हन्स सरोगसीशी आहे. म्हणजे महाभारताचा रेलेव्हन्स सरोगसीशी आपण लावतो. हो. अजून एक संदर्भ आपण पाहिला तर रोहिणी सरोगेट मदर होत्या. वासुदेव आणि देवकी यांचे 7वे पुत्र जे होते बलराम. हो. तर तिथपासून आपण सरोगसी चे ट्रेसेस पाहू शकतो. फक्त कायदा आता आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी एकदमच नवीन आलं आणि आपल्याला माहित नव्हतं, पण आधीपासून फक्त आता एक सायंटिफिक प्रोसेस आपण डेव्हलप करून आपण ऍक्च्युअली जे मायथॉलॉजिकल स्टोरीज मध्ये होतो तो रियालिटी मध्ये कन्वर्ट केलंय विथ यूज ऑफ सायंटिफिक प्रोसेस. आता आम्ही वकील म्हणून अनेक सरोगसीच्या केसेस चालवल्या, पण समाजात लोकांना कितपत या संकल्पनेबद्दल माहिती आहे किंवा या कायद्याबद्दल माहिती आहे हे थोडंसं अजूनही म्हणजे काय म्हणतात ते अनटच्ड एरिया आहे. कारण कायदा पण 2021 मध्येच आलेला आहे. अच्छा. त्यामुळे कायदाही अगदीच नवीन आहे आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या केसेस खूप कमी आहेत आणि कोर्टात लोक त्याच्यासाठी येणं किंवा त्याच्याबद्दल मुळातच माहिती असणं याच्यामध्ये खूप जास्त काय म्हणतात ते एक नॉलेज कमी आहे लोकांना त्याच्याबद्दल. ओके. मग IVF ला पर्याय म्हणून सरोगसी आहे का? नाही. आता IVF कसं आहे की IVF मध्ये ती जी स्वतः आई असते तिच्या पोटामध्ये किंवा गर्भामध्ये ते स्पर्म्स इंजेक्ट केले जातात. पण IVFचा लोक IVF प्रेफर करतात कारण त्याच्यामध्ये काय आता आजकाल मुलं ही आपलीच असली पाहिजेत, नॅचरली कन्सिव्ह व्हायला पाहिजेत किंवा आपल्या पोटातच. म्हणजे जास्त करून स्त्रियांकडे असं बघितलं जातं की बाबा हिला मूल होत नाहीये का, हिला इन्फर्टिलिटी इश्यूज आहेत का. तर स्त्रियांचं एक्सप्लॉयटेशन खूप जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे जनरली असं विचार असतो लोकांचा किंवा बायकांचा की मी जन्माला देणार, माझ्या पोटातून जन्माला येणार. त्यामुळे जास्त करून लोक IVF कडे अट्रॅक्टेड आहेत. पण IVFचा सक्सेस रेट खूप कमी आहे कारण हार्मोन्स इंजेक्ट केले जातात. त्यानंतर त्या बाईची हेल्थ कशी आहे त्या सगळ्यावरती सक्सेस रेट डिपेंडन्सी त्याच्यावरती आहे. पण सरोगसीमध्ये तसं नाही. सरोगसी प्रेफर करू शकतात लोक, कमी नॉलेज आहे लोकांना म्हणून जात नाहीत त्याच्याकडे. पण एक थर्ड पार्टी, एक बाई जिला आता या प्रोसेसला कायद्याने मान्यता असल्यामुळे खूप डिफाईन्ड रोल्स आहेत प्रत्येकाचे. सो लिगली खूप सिक्युअर्ड प्रोसिजर आहे. त्यामुळे सरोगसीकडे लोक आता जाऊ शकतात कारण सक्सेस रेट सरोगसीचा चांगला आहे IVF पेक्षा. आणि मग इंटेंडिंग कपलला म्हणजे ती बाई म्हणून ती तिच्या हेल्थ इश्यूजमुळे जर प्रेग्नंट होऊ शकत नसेल तर सरोगसी इज अ लिगली इक्विप्ड ऑप्शन. सरोगसी बद्दल कायदा करावा असं का जाणवलं असेल? तर आता साधारणतः ही गोष्ट 2009 to 2019 मध्ये एक 10 वर्षाचा पिरियड होता जो भारताने बघितला. तर आपल्याला सरोगसी हब असं म्हणायचं. आता अनेक डेरोगेटरी टर्म्स पण होते, बेबी फॅक्टरी किंवा बेबी फार्म, वूम ऑन रेंट, असे अनेक टर्मिनॉलॉजीज भारताच्या बाबतीत यूज करायचे लोक. कारण त्या टाइम पिरियड मध्ये सरोगसी हा बिझनेस म्हणून खूप होता भारतामध्ये. म्हणजे मी तुम्हाला साधारणतः सांगते 2.3 बिलियन US हे आपलं रेव्हेन्यू जनरेशन होतं सरोगसी थ्रू. म्हणजे कायदा व्हायच्या आधीची गोष्ट. हो, कायदा व्हायच्या आधीची गोष्ट. कारण भारतामध्ये चीपर रेट्स मध्ये सरोगसी व्हायची, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडे भयंकर पॉवर्टी होती आणि जिथे पॉवर्टी तिथे एक्सप्लॉयटेशन. त्यामुळे अनेक म्हणजे मी तुम्हाला सांगते 41% फॉरेनर्स यूज टू कम टू इंडिया कारण त्यांना ते चीप होतं.
परवडत होतं आणि लो कॉस्ट मध्ये. आणि इथल्या महिलांना पैशांची गरजच होती. आता असे अनेक सर्वेज आहेत, म्हणजे गुजरातमध्ये स्पेसिफिक खूप जास्त इन्सिडेन्सेस झाले, गुजरात, राजस्थान. तर अनेक सर्वेज मध्ये तुम्ही जर स्टोरीज पाहिल्या या बायकांच्या, म्हणजे इंटरव्ह्यूज पाहिले सरोगेट मदर्सचे, तर तिथे कसं होतं की डिमांड, जसं आपण म्हणतो ना प्रॉपर्टी घ्यायला जातो आपण, तेव्हा आपण म्हणतो की मग मुंबईत असेल तर सी फेसिंग चे जास्त भाव, मग स्पेस जास्त असेल तर त्याच्यामध्ये अजून जास्त रेंट द्यायचा किंवा अजून हे जास्त प्रॉपर्टी व्हॅल्युएशन जास्त. तसं स्त्रियांकडे प्रॉपर्टी म्हणून पाहिजे, म्हणजे फेअर कॉम्प्लेक्शनच्या बाईला जास्त डिमांड. हेल्दी असेल बाई तर स्किनी बाईपेक्षा तिला जास्त डिमांड. मग डार्क स्किन असेल म्हणजे थोडीशी सावळी असेल तर तिला कमी डिमांड. कारण का, तर जन्माला येणारं मूल हे फेअर असेल. तर अशा प्रकारे व्हॅल्युएशन असायचं स्त्रियांचं. म्हणजे उच्च जातीची असेल तिला जास्त डिमांड. एखाद्या म्हणजे आता फॉरेनर्स असायचे ते लोक, त्याच्यामुळे ख्रिश्चन सरोगेट मदर असेल तिला जास्त डिमांड. मग गुजरातमध्ये हायर कास्ट म्हणून पटेल्स, सो सरोगेट मदर सांगायचे आम्ही पटेल आहोत, मग त्यांना हायर डिमांड. सो असं एक्सप्लॉयटेशन व्हायचं सरोगेट मदर्स. त्यामुळे, आणि असंच नाही म्हणजे कमी पैसे द्यायचेच त्यांना, पण पैसे देणं हे कशावरनं ठरायचं की मुलगा किंवा मुलगी जन्माला आली, म्हणजे मुलगा आला तर जास्त पैसे, मुलगी असेल तर कमी, म्हणजे सेक्स डिस्क्रिमिनेशन. त्याच्यानंतर जन्माला आलेलं मूल समजा डार्क कॉम्प्लेक्शनचं असेल तर परत पूर्ण पेमेंट नाही मिळणार. आता त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे सरोगेट मदरची. तर तिने असं सांगितलं की मी फेअर कॉम्प्लेक्शनची होते, फार गोरी आणि सुंदर होते, म्हणून मला खूप डिमांड होती. तर एकदा असंच एक कपल आलं आणि माझी निवड त्यांनी केली सरोगेट मदर म्हणून. तर जेव्हा 9 महिन्यांनी मूल जन्माला आलं तर ते डार्क कॉम्प्लेक्शनचं होतं. मग त्यांनी मला पैसे पूर्ण द्यायचा नकार दिला. एवढंच नाही तर सरोगेट मदर्सचं होणारं एक्सप्लॉयटेशन जे आहे की आता समजा एक सरोगेट मदर किती वेळा सरोगेट मदर होऊ शकते, तर त्याच्यातून पण होणारं एक्सप्लॉयटेशन. म्हणजे ती एकदा सरोगेट मदर झाली की तिच्यामध्ये पुन्हा हॉर्मोन्स इंजेक्ट करा, तिची बॉडी पुन्हा तयार करा सेकंड प्रेग्नन्सीसाठी. तिचं जे ब्रेस्ट फिडिंगचा जो पिरियड असायचा तर तिला मेडिसिन्स देऊन ते तिचं मिल्किंग कॅपॅसिटी कमी करा, ड्राय करून टाका पुढच्या प्रेग्नन्सीसाठी तयार होण्यासाठी. त्यामुळे म्हणजे आता पूर्वी कसं होतं की सरोगेट मदर्सचे मेडिकल कंडिशन्स खूप होते आणि त्याच्याकडे लक्ष देणारं कोणी नव्हतं. म्हणजे 3-3, 4-4 एम्ब्रॉईज इन्सर्ट करायचे वूम मध्ये, आणि मग जे प्रेग्नंट राहतील, प्रेग्नंट काही सक्सेसफुल राहणार, बाकीचे मग अबॉर्ट करायचे. आता एक केस गुजरातमध्ये झाली, ती बाई तिच्या पोटामध्ये 4-4 एम्ब्रॉईज इन्सर्ट केले आणि 2 जगले, 2 का 3 जगले आणि तिसरं अबॉर्ट करायला गेले. तर आता अबॉर्ट करायची प्रोसेस करायची म्हणजे रिस्क आहे, कारण एकच अबॉर्ट होणार का सगळे अबॉर्ट होणार, असंही होऊ शकतं. आणि असंच झालं की तिन्ही बेबीज त्याच्यामध्ये अबॉर्ट झाले आणि मग तिला इंटरनल ब्लिडिंग सुरू झालं भरपूर. आणि मग याचं कॉम्पेन्सेशन म्हणून आपल्या कपलने 15-20 हजार रुपये देऊन टाकले, पहा तुझं. असे जे इश्यूज होत होते. सो दिस इज एक्सप्लॉयटेशन ऑफ विमेन. मग तुम्ही जे प्री मॅच्युअर बेबीज जन्माला यायचे तेव्हा त्यांच्यासाठी काहीच आयसीयूची सोय नाही. हार्मोन्स असे इंजेक्ट केल्यामुळे महिलांना थायरॉइड, कॅन्सर असे वेगवेगळे आजार जे व्हायचे, साईड इफेक्ट्स म्हणून, त्याच्यावरती काही नियंत्रण नाही. एवढंच नाही तर ह्युमन ट्रॅफिकिंग पण व्हायचं. म्हणजे आता एक स्टोरी आहे, झारखंडची एक 13 वर्षाची मुलगी होती.
ओके. तिला ट्रॅफिक करून दिल्लीला घेऊन गेले बापरे. बर. आणि तिच्यावरती कंटिन्युअसली रेप केले आणि तिला 6 वेळा प्रेग्नंट केलं आणि ते सगळे मुलं जन्माला घालायला लावले आणि 6-6 महिने त्या मुलांना ब्रेस्ट फिडिंग तिला करायला लावायचे आणि मूल देऊन टाकायचे पुढे. असे 6 वेळा ती प्रेग्नंट झाली आणि तिला जेव्हा रेस्क्यू केलं 2015 मध्ये तेव्हा ती 31 वर्षाची झाली होती तोपर्यंत. म्हणजे 13 वर्ष ते 31 वर्ष ती त्या बॉन्डेड लेबर मध्ये होती. तिच्यावर सतत रेप व्हायचे. त्या कालावधीत ती 6 वेळा प्रेग्नंट तिला व्हायला. त्यामुळे हे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि विमेन एक्सप्लॉयटेशन होऊ नये म्हणून मग ह्या पेनल्टीज, हा कायदा, हे इंटेंट आणि हे ऑब्जेक्ट आहे. आणि मग मुलांनाही सोडून जाऊ नये. आता डिफॉर्मिटीची मुलं रस्त्यावर टाकून जायचे, ऑर्फनेज मध्ये टाकून जायचे, कारण सरोगेट मदरकडे पैसे नाही आहेत. पूर्वीच्या काही देश होते की पैसे नव्हते म्हणून ऑप्शन चूज करायचे. आता एक अशी केस होती की एका बाईच्या पोटात ट्विन्स होते आणि कालांतराने त्यांना एक्झामिनेशन नंतर लक्षात आलं की एक मूल डाऊन सिंड्रोम आहे एका मुलाला. तर आता ही केस म्हणून मी सांगते तुम्हाला, आता ही क्रॉस बॉर्डर इश्यू म्हणून आपण पाहू याच्याकडे. आता ते थायलंड आणि ऑस्ट्रेलिया, म्हणजे थायलंडची सरोगेट मदर आणि ऑस्ट्रेलिया मधलं कपल, कारण ऑस्ट्रेलियामध्ये सरोगसी बॅन, त्यामुळे ते इकडे आले आणि थायलंडमध्ये त्यांनी एक सरोगेट मदर निवडली आणि ट्विन्स होते. आणि नंतर लक्षात आलं की एक ट्विन्स म्हणजे एक जे मुलगा आहे त्याला डाऊन सिंड्रोम आहे. तर आता ऑस्ट्रेलियन कपलचं असं मत झालं की तू अबॉर्ट करते एक मूल, आम्हाला नकोय. आणि ती जी थायलंडची बाई होती तिला त्यांनी 12,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स दिले होते. तर ती ऑब्व्हियसली तिचं काय म्हणतात ते पैशासाठी एक इन्कम जनरेशनचा सोर्स म्हणून ती सरोगेट मध्ये होती. पण मग ती होती बुद्धिस्ट बिलीफची. ती म्हटली मी नाही अबॉर्ट करत बिकॉज माय बिलीफ्स डोंट अलाव मी टू अबॉर्ट. ऑस्ट्रेलियन कपल म्हणलं आम्ही नाही घेऊन जाणार. तिचे एक्सपेक्टेशन असे होते की कसंही मूल आलं तरी हे घेऊन जातील आणि मुलाचा म्हणजे स्पेशली एबल्ड मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिच्याकडे तेवढं इन्कम सोर्स नव्हता. मग ऑस्ट्रेलियन कपल मूल जन्माला आलं आणि ऑस्ट्रेलियन कपलने एकच मूल घेऊन गेले, दुसरं मूल तिच्यापाशीच राहिलं. मग आता काय झालं की वेगवेगळ्या कंट्रीजच्या नियमांनुसार आपण पाहिलं तर थायलंडच्या नियमानुसार सरोगेट मदर हीच त्याची आई आहे, कारण सिटिझनशिप ही आईची सिटिझनशिप ती मुलाची सिटिझनशिप. ऑस्ट्रेलियामध्ये सरोगसी बॅन आहे, तर आता मूल आणि तिला पण काय रेमेडी राहिली, कारण थायलंडमध्ये तीच आई आहे त्याची मुलाची. आता जेव्हा थायलंडमध्ये ही केस झाली त्याच्यानंतर त्यांनी कमर्शियल सरोगसी पूर्णपणे बॅन केली, कारण असे अनेक इश्यूज यायला लागले व्हेरिन लॉज दोन्ही कंट्रीजच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये आल्यानंतर काहीच सोल्युशन जेव्हा राहत नाही. आणि मग कायद्याचा उद्देश काय आहे की आईचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, म्हणजे सरोगेट मदरचं आणि मुलांचंही होऊ नये. त्यामुळे मुलांचं असं एक्सप्लॉयटेशन होत आहे, त्यांना अबेंडन करून म्हणजे अक्षरशः वाईट टाकून कपल्स निघून जात आहेत जस्ट बिकॉज एक स्पेशली एबल्ड चाइल्ड जन्माला आलाय. मग आपल्याकडे आता कमर्शियल सरोगसी अलाउड आहे का? नाही, आता कायद्यानुसार आपल्याकडे कमर्शियल सरोगसी बॅन आहे पूर्णपणे. मग सरोगसी कायद्याने कुठल्या प्रकाराला मान्यता आहे? आता फक्त कायद्यानुसार ज्या सरोगसीला मान्यता आहे ती आहे अल्ट्रुइस्टिक सरोगसी. अल्ट्रुइस्टिक, हा. सो आता अल्ट्रुइझम म्हणजे काय की एक बाई स्वतःच्या विलिंगनेसली म्हणजे विदाउट एनी कन्सिडरेशन, म्हणजे कोणतीही पैशा स्वरूपात देवाणघेवाण न होता तिच्या विलिंगनेसने ती तयार होते की मला या व्यक्तीला मदत करायची, म्हणून मला मग सरोगेट मदर व्हायचं.
पण मग अशा सगळ्याच बायका सरोगेट मदर होऊ शकतात का? तर नाही. मग कायद्याने ठरवलंय की कोण सरोगेट मदर होईल. अच्छा. मग फक्त जी बाई मॅरिड आहे, जिला ऑलरेडी एक मूल आहे, तीच व्यक्ती सरोगेट मदर होऊ शकते. ओके. सो आता प्रत्येकाचे रोल्स डिफाईन्ड आहेत. म्हणजे 26 वर्षा म्हणजे इंटेंडिंग कपल आपण ज्याला म्हणतो, आता कायद्यामध्ये हा टर्म आहे इंटेंडिंग कपल. इंटेंडिंग म्हणजे जे इच्छुक आहेत, आई वडील होण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना म्हटलंय इंटेंडिंग कपल. आता इंटेंडिंग कपल पण कोण होऊ शकतं हे पण कायद्यात दिलं. म्हणजे 23 ते 50 वर्षापर्यंतची महिला, 26 ते 55 वर्षापर्यंतचा पुरुष. अच्छा. हेच इंटेंडिंग कपल होऊ शकतं. ओके. मग त्यांचे पण काही आर्थिक स्तर किंवा असं काही डिफाईन आहे काय? आर्थिक स्तर असं काही डिफाईन नाहीये, पण एज लिमिट डिफाईन्ड आहे. सरोगसीने मूल जन्माला येण्याच्या अगोदर काही नियमांची पूर्तता किंवा काही प्रोसिजर असं काय आहे का? पहिली गोष्ट म्हणजे की सरोगेट मदर ही सायकोलॉजिकली फिजिकली फिट असली पाहिजे. सायकोलॉजिकली आणि फिजिकली फिट असली पाहिजे. अच्छा. मग त्याचं सर्टिफिकेशन. अच्छा. दुसरी गोष्ट, डॉक्टरांकडचं एक सर्टिफिकेट असलं पाहिजे की जी इंटेंडिंग कपल जे आहे ते मूल जन्माला घालू शकत नाहीये, नॅचरली कन्सीव्ह होऊ शकत नाहीये. ओके. दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह नॅचरली, असंही एक सर्टिफिकेट पाहिजे. ओके. मग आता हे सर्टिफिकेट कोण देऊ शकतं? मग आता सगळेच क्लिनिक देऊ शकतात का? म्हणजे कोणत्या क्लिनिक मध्ये तुम्ही गेलाय गायनॅककडे आणि तो सर्टिफिकेट देऊ शकतो का? तर नाही. ओके. पुन्हा कायद्यामध्ये त्यांनी त्याचं एक ठरवलेलं आहे की कोणते क्लिनिक स्पेशलायझेशन. सो ज्या क्लिनिककडे कायद्यानुसार मेडिकल बोर्डचं सर्टिफिकेशन आहे की तुम्ही सरोगसी करू शकता, तुम्ही ओपिनियन देऊ शकता, तेच क्लिनिक्स फक्त सरोगसी करू शकतात. इतर कोणतेही क्लिनिक सरोगसी करू शकत नाहीत. त्यांना कायदेशीर अधिकार नाही. आणि ही सर्टिफिकेट असल्याशिवाय सरोगसी प्रोसेसला पुढे जाताच येत नाही. ओके. आणि एवढंच नाही, तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय त्या लोकल अथॉरिटीचं पण सर्टिफिकेट पाहिजे की तुम्ही एलिजिबल आहात. म्हणजे काय? आता पुण्यात आहोत आपण, तर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. अच्छा. तर लोकल अथॉरिटीनी पण असेसमेंट केलं पाहिजे की वयाच्या क्रायटेरियामध्ये बसतायत का, यांनी क्लिनिक्सचे वेगवेगळे सर्टिफिकेट्स घेतलेत का, कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे का. पण मग या सगळ्या प्रोसेसमध्ये कोर्टाचा सहभाग किती असतो? की सरोगसीची प्रक्रिया सुरू करायच्या आधी तुम्हाला कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. अच्छा. कोर्ट पण एक डॉक्युमेंट, एक घटक आहे. हो. अच्छा. ओके. आता कसं घटक आहे, तर प्रश्न काय आहे की जन्माला येणारं मूल आता कोणाचं. म्हणजे मुळातच कायदा का आलेला आहे की मुलांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, त्यांना कोणी वाळीत टाकून जाऊ नये, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. सरोगेट मदरचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हे जे इंटेंडिंग कपल आहे त्यांनी मुलांची जबाबदारी व्यवस्थित घेतली पाहिजे. ओके. राईट. तर मग कोर्टाकडनं, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोर्टात आपण का जातोय, कारण सरोगेट मदर उद्या असं म्हणू शकते की हे मूल माझंच आहे, आता मी 9 महिने वाढवलंय तर माझी अटॅचमेंट आहे ना मुलाशी. तर या केसमध्ये आपल्याकडे कसं डील होतं काय? तर काय कोर्टाकडनं आपण काय ऑर्डर सिक्युअर करतो की हे जे मूल जन्माला येईल त्याच्यावर फक्त आई वडिलांचा, जे बायोलॉजिकल पेरेंट्स राहतील, इंटेंडिंग कपल, त्यांचाच अधिकार राहील. म्हणजे त्याची पॅरेंटेज आणि कस्टडी ही त्या कपलची राहील आणि सरोगेट मदरचा त्या मुलावर काही अधिकार नाही. अच्छा. पण मग मगाशी जसं तुम्ही मला थायलंडची एक केस सांगितली की एक डाऊन सिंड्रोम झालेलं चाइल्ड होतं, तसं जर एखादं चाइल्ड झालं की जे गर्भाशयामध्येच त्याला कुठला तरी खूप मेजर आजार म्हणा, सायकोलॉजिकली म्हणा, किंवा काही डिफॉर्मेशन, कधी डिफॉर्मेटिव्ह एखादं बाळ, पण त्या केसमध्ये कोर्ट काय म्हणतं? आता त्या केसमध्ये सरोगेट मदरच्या कन्सेंट शिवाय अबॉर्शन होऊ शकत नाही. ओके. तर अबॉर्ट करायचं असेल तर फक्त इंटेंडिंग कपल नाही ठरवणार. ओके. सरोगेट मदर ची बॉडी आहे, तिला अबॉर्ट करायचंय की नाही, की तिची रिटर्न कन्सेंट
आणि मग मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा आहे आपल्याकडे, कधी अबॉर्ट करायचं, कसं अबॉर्ट करायचं, तर तोही कायदा आहे. तर तो कायदा आणि सरोगसी ऍक्ट याच्यामध्ये समांतर हे ठेवून मग ठरवणार अबॉर्शन करायला पाहिजे. ओके. पण मॅम प्रत्येक ठिकाणी हा कायदा पाळला जातो का काय काय ठिकाणी धाब्यावर बसवला जातो? आता कसं आहे, कायदा आहे म्हटल्यावर वापर आणि गैरवापर दोन्ही होणारच. पण या सगळ्याचं आता नवीनच आल्यामुळे असं काही फार जास्त केसेस माझ्या तरी लक्षात नाही येत की असं काही झालंय. पण शोधणं खूप कठीण आहे. कोणीतरी पुढे येऊन कंप्लेंट करणं आणि त्याच्यावरती कारवाई होणं. पण कायद्याने असं होऊ शकतं हे रेकग्नाइज करून पेनल्टीज पण आहेत कायद्यामध्ये. म्हणजे तुम्ही कोणत्याही गर्भ दिलेल्या स्त्रीचं म्हणजे सरोगेट मदरचं एक्सप्लॉयटेशन केलं तर 5 ते 8 वर्ष इम्प्रिझनमेंट आहे. 5 ते 8 वर्ष. ओके. एवढंच नाही तर 5 ते 10 लाखापर्यंत फाईन आहे. तुम्ही कोणत्याही एग किंवा स्पर्म इम्पोर्ट करू शकत नाही, एक्सपोर्ट करू शकत नाही, तुम्ही ट्रॅफिकिंग करू शकत. त्यामुळे असे अनेक पेनल्टीज आहेत. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही की आम्ही सेक्स डिटर्मिनेशन करतो आणि मग रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आमच्याकडे अशी आहे की ज्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन होतं. अशी ऍडव्हर्टाइजमेंट केली तर पुन्हा 5 वर्षाची जेल आणि फाईन आहे. तर कायद्याने म्हणजे असं संपूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लॉयटेशन प्रत्येक व्यक्तीचं होणारं लक्षात घेऊन एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवलाय. प्रत्येकाचे अधिकार बॅलन्स केले, प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, पेनल्टी कोणावरती कधी इम्पोज होईल याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. राईट. मॅम, आता इंटेंडिंग कपल संदर्भात एक प्रश्न आहे की याच्यामध्ये सिम्पल कपल म्हणजे जे नॅचरल पद्धतीने रिप्रोड्यूस होऊ शकतात बट दे आर नॉट विलिंग टू इन देअर ओन काय म्हणतात त्यांच्या स्वतःच्या निर्णयानुसार, तो अशी लोक हा पर्याय घेऊ शकतात? नाही, अशी लोक हा पर्याय नाही वापरू शकत. तुम्हाला काही आजार असेल, आता आमच्याकडे काही लोक आले ज्यांना युट्रसचा आजार आहे किंवा काही बायकांचं वजन खूप जास्त असल्यामुळे सतत मिसकॅरेज होत आहे. अशा बायका जाऊ शकतात. म्हणजे मेडिकल ग्राउंड्सवरच अप्रोच होऊ शकतात फक्त, अदरवाईज तुम्ही अप्रोच नाही होऊ शकत. तेवढं लिमिटेशन हे कायद्याने दिलेलं आहे त्याच्यावर. नेमकी कुठल्या पद्धतीची अग्रीमेंट्स बनवली जातात या पद्धतीच्या कायद्यामध्ये? म्हणजे 2 प्रकारचे अग्रीमेंट्स आहेत. आता पहिलं अग्रीमेंट आहे इंटेंडिंग कपल आणि सरोगेट मदर बद्दल. म्हणजे सरोगेट मदर तयार आहे, स्वतःहून तयार आहे आणि यासाठी ती कोणतेही पैसे घेत नाहीये, मॉनिटरी बेनिफिट घेत नाहीये, असं एक अग्रीमेंट. आणि उद्या समजा मूल जन्माला आलं तर ते तिचं असणार नाही, त्याच्यावरती ती कोणताही अधिकार उद्या जाऊन क्लेम करणार नाही कोर्टात किंवा इतर कधीही कोणत्याही वेळ. आणि दुसरी गोष्ट, ती इंटेंडिंग कपल हे तिच्या दृष्टीने म्हणजे रिस्पॉन्सिबल राहतील की तिची काळजी घेणं. म्हणजे मॉनिटरी कन्सिडरेशन तर आपण घेत नाहीये, पण पर्यायी सोय तिची म्हणजे तिची तब्येत आणि त्याची काळजी, म्हणजे फक्त प्री मेडिकल नाही किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी नाही, पण पोस्ट प्रेग्नन्सी पण तिच्यासाठी एक इन्शुरन्स कव्हरेज आहे. म्हणजे कायद्याप्रमाणे मिनिमम 5 लाखाचा इन्शुरन्स कव्हरेज असेल जो इंटेंडिंग कपलनी करायचा असतो सरोगेट मदरच्या नावाने. तर या सगळ्या जबाबदाऱ्या अग्रीमेंट मध्ये व्यवस्थितपणे लिस्ट आउट केलेल्या असतात. आणि हा बाळाचा जन्म होईपर्यंतच हा इन्शुरन्स व्हॅलिड असतो का? नाही, पोस्ट प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स म्हणजे पोस्ट डिलिव्हरी पण जे कॉम्प्लिकेशन्स तिला येतील त्याचं पण कव्हरेज असतं इन्शुरन्स. त्यामुळे असं एक अग्रीमेंट असतं. आता दुसरं अग्रीमेंट असं असतं की समजा बाळाची जबाबदारी घ्यायला कोणीच नसेल, आता काही होऊ शकतं, म्हणजे इंटेंडिंग कपल मध्ये डिवोर्स होऊ शकतो
कारण जसं 9-10 10 महिन्याचा महिन्याचं. काळ मोठा आहे, त्याच्यामध्ये खूप घटना घडू त्यांच्यामध्ये डिवोर्स झाला तर मग बाळाची काळजी कोण घेणार शकतात. हो. हे ठरलेलं असतं. ओके. म्हणजे त्याला म्हणतात रिस्पॉन्सिबल पर्सन्स अग्रीमेंट. बरं. आता मग इंटेंडिंग कपल समजा त्यांच्यासोबत काही बरं वाईट झालं त्या दोघांचं, हम्म. तर बाळाची काळजी कोण घेणार. ओके. उद्या डिफॉर्मिटी आहे, हम्म. बाळाला समजा काही आजार असेल हम्म. आणि त्या आजारानिशी ते जन्माला आलं, हम्म. तर मग त्याला समजा वाईट टाकलं हम्म. आई बाबांनी, तर मग त्याची काळजी कोण घेणार. हो. ओके. म्हणून मग इंटेंडिंग कपल पैकी एक जण म्हणजे आई आणि वडील दोघही आपल्यातर्फे एकेका व्यक्तीचं नाव देतात. अच्छा. की आम्ही नसू तर ही व्यक्ती बाळाची काळजी घेईल. ओके. म्हणजे इंटेंडिंग कपलच्या मृत्यूनंतर पण ऍप्लिकेबल आहे. हो. त्यामुळे ते अग्रीमेंट्स म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असतं पार्टीज मध्ये. ते अग्रीमेंट्स हे कंपल्सरी आहेत, त्याशिवाय कोर्ट ऑर्डर्स करत नाही. अच्छा. मग इंटेंडिंग कपलच्या मृत्यूनंतर त्याची जी प्रॉपर्टी आहे किंवा त्याची जी ऍसेट्स असतील त्या या बाळाला अटॅच होतात. हो. कारण या कायद्यामध्ये मूल नॅचरली जन्माला आलं काय ओके. आणि सरोगसी थ्रू जन्माला आलं. ओके. मूल हे मूल आहे. तुम्ही शेवटी बायोलॉजिकल मूल असंच टर्मिनॉलॉजी यूज करतात. त्यामुळे कसं जन्माला आलं ही प्रक्रिया महत्वाची नाहीये, हे तुमचं मूल आहे ओके. हे महत्वाचं. ओके. आणि हे खूप जबाबदारीचं काम आहे, कारण तुम्ही एक माणूस जन्माला घालता, चालता बोलता, त्याला इमोशन्स असतात. त्यामुळे त्याची जबाबदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचे अधिकार नॅचरली जन्माला म्हणजे जन्माला आलेल्या मुलाच्या अधिकारापेक्षा काही वेगळे नाहीये. त्याला समान अधिकार आहेत, त्यामुळे प्रॉपर्टीचे हक्क सुद्धा समान. ओके. आणि जी सरोगेट मदर आहे तिच्या दृष्टीने पण काही प्रिपरेशन असतं का, म्हणजे तिच्याकडनं पण काही कागदपत्रांची पूर्तता वगैरे. आता तिच्याकडनं म्हणजे महत्वाचं कागदपत्र असं आहे की ती फिजिकली आणि मेंटली फिट आहे. हो, पहिली बरोबर. गोष्ट. तिच्या घरच्यांनाही माहित आहे, म्हणजे घरच्यांचाही अफिडेव्हिट करतो आपण. मगाशी तुम्ही म्हटलं की मॅरिड वुमनच अलाउड आहे, मग घरच्यामध्ये नवरा पण येतो. हो. आमच्याकडेही अशी केस आहे जेव्हा नवऱ्याने स्वतः अफिडेव्हिट केलेलं आहे की मला माहितीये ती सरोगेट मदर होत आहे आणि माझी संमती आहे त्याच्यासाठी. ओके. त्यामुळे आई असू शकते तिची, तिचे बाबा असू शकतात, तिचे नवरा असू शकतो, किंवा मग इन-लॉज पैकी कोणी असू शकतं. ओके. त्यामुळे असंही अफिडेव्हिट एक करतो आपण, किंवा असं अपेक्षितच आहे की ती सरोगेट मदर आहे हे आम्हाला माहिती आहे, आमची काही हरकत नाही. अच्छा. ओके. म्हणजे हे पूर्ण सरोगसीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते पूर्ण बाळ जन्माला येऊन ते पुढच्या किती दिवसांपर्यंत हे सगळं व्हॅलिड असतं, म्हणजे 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, असं काही काळ आहे का. आता कोर्टची ऑर्डर म्हणत असलात तर ती कायमस्वरूपी आहे. ओके. फुल अँड फायनल ऑर्डर की पॅरेंटेज आणि कस्टडी इंटेंडिंग कपलचं राहील. आणि दुसरी गोष्ट, हे बाळ जे सरोगसी थ्रू जन्माला आलंय याचे अधिकार हे नॅचरली कन्सिव्ह होऊन जन्माला येणाऱ्या बाळाच्या अधिकारा इतकेच असतील आणि समान असतील, एकही अधिकार कमी नसेल. त्यामुळे ही ऑर्डर कायमस्वरूपीची आहे. तुम्ही जर बाकीचे डॉक्युमेंट्स म्हणत असाल की अग्रीमेंट असू दे, इन्शुरन्स असू दे, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट मगाशी आपण म्हटलो जसं लोकल अथॉरिटी जे सर्टिफिकेट्स देते, ते सगळे सर्टिफिकेट्स प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आहेत, कोर्टात देण्यासाठी. त्याच्यामुळे ते कायमस्वरूपी त्याची इम्प्लिमेंटेशन हे राहतं किंवा व्हॅलिडिटी ही राहते. फक्त इन्शुरन्स कव्हरेज हे पोस्ट डिलिव्हरी ऍप्लिकेबल आहे. त्याच्यामुळे सरोगेट मदरचं पूर्ण सांभाळ आणि कॉम्प्लिकेशन्सची जबाबदारी इंटेंडिंग कपलची. मॅम, आता तुम्ही म्हणलात की अग्रीमेंट सगळे साईन्स होतात, सो प्रत्येक अग्रीमेंट्सना काही ज्युरिस्डिक्शन असतं कायद्यानुसार, की हा ज्युरिस्डिक्शन मुद्दा कितपत पाळला जातो अग्रीमेंट्स. हे ज्युरिस्डिक्शन म्हणजे आता कसं आहे की सरोगेट मदर कुठली असावी असं काही कंपल्शन नाहीये कायद्यामध्ये. फक्त ती कशी असावी, म्हणजे एज लिमिट काय असावं, ती मेंटली फिजिकली फिट असावी, हे सगळे मॅरिड असायला हवी आणि तिला एक मूल हवं, एवढेच क्रायटेरिया. ज्युरिस्डिक्शन हा काही क्रायटेरिया नाही, पण हा भारतातली असावी एवढा क्रायटेरिया नक्कीच आहे, कारण इंटरनॅशनल सरोगसी बॅन आहे आपल्याकडे.
ओके. त्यामुळे फॉरेन नॅशनल्स आता इथे येऊन सरोगेट मदर होऊ शकत नाहीत आणि इंटेंडिंग कपलही होऊ शकत नाही. ओके. त्यामुळे भारतातली असावी नक्कीच. आणि जर घरातला विरोध असेल एखाद्या सरोगेट मदरला होणाऱ्या, तर मग त्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने कायदा काय त्याच्यावर भाष्य करतो? नाही, कायदा खूप सायलेंट आहे याच्यावरती. ओके. तसं बघितलं तर आपण सरोगेट मदर चंच अप्रुव्हल आणि रिटर्न कन्सेंटला कायद्यात मान्यता आहे. बरं. ऍफिडेव्हिट मी जे म्हटले की एखाद्या फॅमिली मेंबरचं ऍफिडेव्हिट हे कायद्याचं कंपल्शन नाहीये. कंपल्शन नाहीये. नाही, हे आपण एक सेफ हे म्हणून एक की माझ्या घरच्यांना माहितीये की मी सरोगेट मदर होणार आहे. कायद्याचं कंपल्शन हे 2 अग्रीमेंट्स वरती आहे. एक तर रिस्पॉन्सिबल पर्सन्स की मुलाची जबाबदारी कोण घेणार, आणि एक की सरोगेट मदरसाठी आणि इंटेंडिंग कपलसाठीचं अग्रीमेंट की ती उद्या जाऊन म्हणणार नाही हे माझं मूल नाही, आणि तिची काळजी घेण्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज हे इंटेंडिंग कपल जे राहतात. राईट. मॅम, आता आपल्या आतापर्यंत बोलण्यात आलं की बरेचशा लोकल अथॉरिटीजचं NOC म्हणण्या किंवा सर्टिफिकेशन घ्यावं लागतं, मेडिकल लॅबचं घ्यावं लागतं. सो आपल्याकडे दुर्दैवाने कायद्याचा गैरवापर बराच होतो किंवा याच्यामध्ये आर्थिक काही व्यवहार पण असतात. सो या सरोगसीच्या क्षेत्रामध्ये आता जे कायद्याने जे काही बंधनकारक आहे त्याच्यामध्ये खूप आर्थिक गैरव्यवहार होतात का? तसं म्हटलं तर आपण मगाशी म्हटलो की गैरव्यवहार होऊच शकतात, नाही होणार असं नाही. पण आता पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं म्हटलं तर एकच क्लिनिक आहे ज्याला अधिकार आहे, आणि जर मेडिकल बोर्डचं सर्व्हिलन्स खाली आणि त्याचे सर्टिफिकेशन खाली क्लिनिक्स चालतात. आणि प्रक्रिया बघितली तर खूप जास्त स्ट्रिंजंट आहे तसं बघितलं तर. आणि भरपूर लोकल अथॉरिटीज नाही, एकाच लोकल अथॉरिटीचं सर्टिफिकेशन लागतं आणि बाकी सर्टिफिकेट्स 2 क्लिनिकचे असतात. ओके. पण तुम्ही म्हणता तसं गैरव्यवहार होऊ शकतात. माझ्या बघण्यात तर आतापर्यंत नाही आले, पण नक्कीच कायद्याचा गैरवापर होऊ शकतो. पण मग ते इम्प्लिमेंटेशन कायद्याचं कसं व्हायला पाहिजे अशा वेळेला, याच्यावरती थोडेसे आपण काय म्हणतात ते गव्हर्नमेंट ऍज अ गव्हर्नमेंट आपल्याला काही काम करावं लागेल. पण तसं बघितलं तर खूप क्लिनिक्सला सर्टिफिकेट्स देत नाहीये. कारण पूर्वी असं होतं, म्हणजे जेव्हा आपण कायदा येण्यापूर्वीच्या सिच्युएशन बद्दल बोलत होतो तेव्हा क्लिनिक्स तसे होते. म्हणजे क्लिनिक्सच्या बेसमेंटलाच हॉस्टेल होतं सरोगेट मदर्स. तिथे सगळ्या सरोगेट मदर्सला डंप करून ठेवायचे आणि मग त्यांना हॉर्मोन्स इंजेक्ट करणार त्यांच्यामध्ये, त्यांना तयार करणार प्रेग्नन्सीसाठी, त्यांचं एक्सप्लॉयटेशन करणार, क्लिनिक अर्धे पैसे घेणार, त्यांना काही देणार नाही. असं त्या काळात व्हायचं. म्हणून खूप कायद्याने एक स्ट्रिंजंट प्रोव्हिजन आणि स्ट्रिंजंट ऍप्लिकेशन असणारा कायदा आहे. त्यामुळे आता नवीनच कायदा असल्यामुळे खूप जास्त लोकांना माहीतच नाही, जागरूकता कमी आहे. येस, आणि एक्सप्लॉयटेशन कमीत कमी आहे सध्या. पण आता येत्या दिवसांमध्ये तसं तसं आपल्याला पाहावं लागेल. आपण म्हणतो ना, वेन देअर आर certain creases in the provisions, you need to iron it well. Right. So जसं जसं पुढे पुढे क्रीजेस येतील, कारण पार्लिमेंट जेव्हा कायदा करत असतं तेव्हा सगळ्या सिच्युएशन डोक्यात घेऊन करेलच असं नाही. कधी कधी असं होतं की वेगळीच सिच्युएशन आपल्या समोर येते, मग तेव्हा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा जो काय म्हणतात तो रोल आहे तो ज्युडिशियरीचा आहे. आणि मग ज्युडिशरीचा रोल कसा आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? मी थोडंसं एक केस, रिसेंट एकदम केस आहे, 2023 चीच आहे. आता कर्नाटक हायकोर्ट समोर एक प्रश्न आला सरोगसीच्या बद्दलचा. कायदा एकदम नवीन आणि पहिलीच जजमेंट. तर त्यांच्या समोर असा विषय आला की हे जे इंटेंडिंग कपल होतं त्यांना एक 23 वर्षाचा मुलगा होता. हा, आणि एके दिवशी त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला मृत्यू आला. आता सरोगेट मदरकडे जायच्या आधी त्यांनी असं ठरवलं की आपण अडॉप्शन साठी जाऊ. मग आता इंटेंडिंग कपलचं वय तुम्ही पाहिलं तर ती बाई होती 45 वर्षाची आणि तो पुरुष होता 57 वर्षाचा.
तर कायद्याप्रमाणे पुरुषाचं वय हे 55 असं आहे. तो होता 57 वर्षात. मग ते अडॉप्शनसाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांना असं म्हणलं तुम्हाला अजून 3-4 वर्ष थांबावं लागेल, कारण अनेक कपल्स आहेत आणि प्रोसिजर खूप मोठी आहे आणि तुमचा इतकावा नंबर आहे तर तुम्हाला 3 वर्षाने तुम्हाला अडॉप्शनसाठी आम्ही मूल देऊ शकतो. त्यांनी ठरवलं आपण सरोगसीसाठी जाऊ. मग आता सरोगेट मदर कोण होणार? आता कायद्यात काय म्हटलंय, एक छोटासा ट्विस्ट आहे. कायद्यात असं म्हटलंय सरोगेट मदर विल बी जेनेटिकली रिलेटेड टू द इंटेंडिंग कपल. ओके, राईट. ओके, म्हणजे माझ्याशी जेनेटिकली रिलेटेड जे कोणी असेल, म्हणजे मला भाऊ असेल हा मोठा, तर बहीण नसेल तर ती मॅरिड नसेल आणि मूल नसेल तर सरोगेट नाही होऊ शकत. ओके, म्हणजे जीन्स रिलेटेड पाहिजे. म्हणजे मी जर माझ्या काकाची सून आणली तर मग ती माझ्याशी जेनेटिकली रिलेटेड नाहीये. ओके, ओके. मग तसंच हा जो व्यक्ती आहे 57 वर्षाचा, त्याच्या भावाची बायको तयार झाली पण मग ती जेनेटिकली रिलेटेड नाहीये. मग 2 प्रश्न घेऊन हे कपल गेलं हायकोर्टात. खाली त्यांची रिजेक्ट झाली, त्याच्यामुळे त्यांनी अपील केलं, ते गेले कर्नाटक हायकोर्टात. आता कर्नाटक हायकोर्ट समोर 2 प्रश्न, 55 वर्षाचं एज लिमिट क्रॉस आणि दुसरं सरोगेट मदर इज नॉट जेनेटिकली रिलेटेड टू द कपल. मग आता कोर्टाने हे सगळे इश्यूज अनालाइज केले. आता जेव्हा हे कपल आर्ग्युमेंट वकिलातर्फे करायला लागलं तेव्हा त्यांनी म्हटलं ही अनकॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. म्हणजे कायद्याचा उद्देश आहे असा की इंटेंडिंग कपल जे आहेत त्यांना मूल मिळावं आणि मग हे अशी प्रोव्हिजन त्याच्यामध्ये टाकणं म्हणजे ऑब्जेक्टच पूर्णपणे नलिफाय करण्यासारखं आहे कायद्याचं. मग कर्नाटक हायकोर्टने कसं ज्युडिशियल इंटरप्रिटेशन केलं ते मी सांग की कधी कधी पार्लिमेंट जेव्हा कायदा करतो तेव्हा काय ते डिवाइन नाहीये पार्लिमेंट की मला सगळे येणारे सर्कमस्टान्सेस आणि सिच्युएशन्स माहिती, तेव्हा ज्युडिशियरीला उतरावं लागतं. बरोबर. आणि पूर्ण कायद्याचं फॅब्रिकही बदलू नये, ऑब्जेक्टही साध्य व्हावा, या सगळ्यामध्ये एक बॅलन्स आणावा लागतो आणि त्याचा फायदा हा कपलला व्हावा अशी ज्युडिशियरीने काहीतरी सोल्युशन काढलं. तर आता एज लिमिटचं सोल्युशन, आता एज लिमिट काय आहे की 55 नंतर स्पर्म काउंट कमी होतो, त्यामुळे इट विल बी डिफिकल्ट टू कन्सीव्ह असं होऊ शकतं. आता हे 57 वर्षाचे आहेत. कोर्टाने तयार केली ट्रिपल टेस्ट. आता पॅरेंट्सचं एज जास्त होतं त्याच्यामुळे मग ट्रिपल टेस्ट म्हणून त्यांनी असं केलं की एक इकॉनॉमिक टेस्ट, म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकली फायनान्शियली कॅपेबल आहात का मुलाचा सांभाळ करण्यासाठी, कन्सिडरिंग युअर नियर टू 60s. मग कोर्टाने त्यांचे ऍसेट्स आणि लायबिलिटीजचे डॉक्युमेंट्स मागले. आता मग ह्याचं काय करायचं, जेनेटिक टेस्ट. वयाचं काय करायचं तर जेनेटिक टेस्ट. सो वी विल टेस्ट युअर स्पर्म काउंट. इफ इट इज ॲज पर व्हॉट इज रिक्वायर्ड देन वी विल अलाउ. आणि तिसरी आहे फिजिकल टेस्ट. आता फिजिकल म्हणजे काय, मुलाला सगळीकडे उचलून घेऊन जाऊ शकता का, ती टेस्ट का नाही. मग तुम्ही फिजिकली किती कॅपेबल आहात टू मॅनेज द चाइल्ड, कन्सिडरिंग अगेन युअर एज. मग कायद्याचा उद्देश पण साध्य झाला, इंटेंडिंग कपलला बेनिफिशियल असं सोल्युशन निघालं. आता दुसरा प्रश्न राहिला, मग त्यांनी काय इंटरप्रिटेशन केलं की जे मूल जन्माला येणार आहे सरोगेट मदरच्या पोटात ते इंटेंडिंग कपलला जेनेटिकली रिलेटेड असेल. सो हे इंटरप्रिटेशन वापरून आम्ही जेव्हा हे जजमेंट कोर्टासमोर दिली तेव्हा मग आम्ही अनेक केसेसमध्ये सरोगेट मदर ही जेनेटिकली रिलेटेड नसताना सुद्धा वी सिक्युअर्ड ऑर्डर्स फ्रॉम द कोर्ट जस्ट बिकॉज ह्या नॉवेल इंटरप्रिटेशनच्या आधारे की स्ट्रिंजंट अप्रोच कायद्याचा नाहीये पण सोशल बेनिफिशियल लेजिस्लेशन हे आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन पण असंच व्हायला पाहिजे ज्याच्याने समाजाला फायदा होईल.
किती आपण कायदे बनवले, किती काय झालं तरी व्यापार धंदा म्हणून या कायद्याचा वापर बाहेर केला जातो. असं काही उदाहरण आहे आपल्याकडे? बाहेर केला जातो असं तुम्ही म्हटलं म्हणून सांगते. आता काही कंट्रीजने कमर्शियल सरोगसी अजून बॅन नाही केली, त्यामुळे नक्कीच असं होऊ शकतं ओके. की एलिट क्लास जो आहे भारतातला, दे कॅन अडॉप्ट दॅट प्रोसिजर. हो. आता आपल्यासारखे थायलंड किंवा अनेक देश आहेत ज्यांनी कमर्शियल सरोगसी बॅन केली आहे. काही देशांनी कम्प्लीट सरोगसी बॅन केली, म्हणजे जर्मनी, फ्रान्स, स्पेन अशा सगळ्या देशांमध्ये सरोगसी अलाउड सिस्टीमच नाही. म्हणजे इतर कंट्रीज आहेत, युक्रेन आहे, युगांडा आहे, असे अनेक देश आहेत ज्यांच्यामध्ये अजूनही कमर्शियल सरोगसी इज अलाउड. त्यामुळे अशा देशांमध्ये जाऊन जिथे त्या कंट्रीचे लॉज ती पर्टिक्युलर गोष्ट अलाव करते, या केसेसमध्ये नक्कीच होऊ शकतं. कारण सरोगसी ऍक्ट मध्ये तुम्ही बाहेर जाऊन काय करताय याच्यावरती काही नियंत्रण नाही. राईट. फक्त मी जसं मगाशी म्हटले की आपण 2015 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी नोटिफिकेशन काढलं आणि त्यांनी म्हटलं की फॉरेन नॅशनल्स, OCI कार्ड होल्डर्स यांनी कोणीही सरोगेसीसाठी इथे यायचंच नाही, विजाच मिळणार नाही तुम्हाला. बाहेरच्या देशामध्ये जाऊन सरोगसीची प्रोसेस केली आहे आणि त्यामुळे काहीतरी अडचण निर्माण झाली, अशी एखादी केस घडली आहे का? तर नॉर्वेचा एक कपल होता आणि सरोगेट मदर वॉज अन इंडियन तेव्हा, आणि मूल जन्माला आलं आणि ते कपल तिकडे होतं. आता नॉर्वेमध्ये सरोगसी इज बॅन्ड. ओके. तर तिकडच्या अथॉरिटीजने त्यांना विजा द्यायला नाकारलं की तुम्ही सरोगसी केलेलं बाळ आणायला त्या पर्पजने तुम्ही जायचं नाही, आम्ही तुम्हाला विजा देणार नाही. मग नॉर्वेची राणी होती तेव्हाची, आणि त्या राणीने मी त्या मुलांची नॅनी म्हणून तिकडे जाते असं म्हणून तिने भारतात एंटर केलं. आणि तिने ते मुलं ताब्यात घेतले आणि तिने ते परत नॉर्वेमध्ये आणायची व्यवस्था केली. तर अशाही केसेस होऊ शकतात की तुम्ही एक वेगळं पर्पज दाखवून जाता आणि एक वेगळं पर्पज दाखवून येता. बरोबर. असंही होऊ शकतं. म्हणजे नॉर्म्स स्ट्रिंजंट असले तरीही पळवाट नक्कीच. अशीच एक जपानची पण केस तुम्ही मगाशी सांगत होतात ना? हो. याच्यामध्ये इंटरनॅशनल बॉर्डर्स मध्ये काही. हो. तर एक जॅपनीज कपल होतं आणि असंच सरोगेट आपण हब होतो, सरोगसी हब, त्यामुळे इकडे आलं आणि मूल जन्माला घालायचं त्यांनी ठरवलं थ्रू सरोगेट. पण फॉर्च्युनेटली त्यांनी अग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट आपण म्हणतो तसं तेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं, तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट तसं केलं होतं सरोगेटमध्ये. तर कॉन्ट्रॅक्टमध्ये एक काही टर्म्स आणि कंडिशन्स घातल्या होत्या. आता जेव्हा मूल जन्माला आलं तेव्हाची अशी 9 महिन्यानंतरची परिस्थिती होती की आई वडील जपानला होते आणि त्यांच्यामध्ये डिवोर्स झाला. ओके. तर फॉर्च्युनेटली कॉन्ट्रॅक्ट करताना त्याच्यामध्ये त्यांनी एक क्लॉज ठेवला होता की आई वडिलांचा डिवोर्स झाला तर मग वडील पूर्णपणे रिस्पॉन्सिबल राहतील मुलाची काळजी घेण्यासाठी. तर आता ते तिकडे होते आणि मूल आणि सरोगेट मदर इथे होते. आता जॅपनीज लॉज नुसार आईची नॅशनॅलिटी आणि आईची सिटिझनशिप ही मुलांना अप्लिकेबल आहे. वडिलांचं काही म्हणजे सिटिझनशिप विल नॉट कम थ्रू फादर, इट विल कम थ्रू मदर. आता डिवोर्स झाल्यामुळे मुलगा जॅपनीज सिटिझन होऊ शकत नाही आणि सरोगेट मदर इंडियाची होती. पण मग इंडियन अथॉरिटीजने म्हटलं आम्ही सिटिझनशिप देणार नाही मुलाला. आणि जेव्हा असा इश्यू निर्माण झाला तेव्हा मग असं ठरलं की वडिलांनी जॅपनीज गव्हर्नमेंटशी बोलून मग त्यांनी एक सोल्युशन जॅपनीज गव्हर्नमेंटनी याच्यावरती काढलं आणि इंडियन गव्हर्नमेंटनी पण त्या मुलाला एक टेम्पररी सर्टिफिकेशन दिलं की ते चाइल्ड ट्रॅव्हल करू शकतं जपानला. आणि जॅपनीज गव्हर्नमेंटनी असं सोल्युशन काढलं की एक पॅटर्निटी जेनेटिकल टेस्ट करावी लागेल ज्याच्यावर आम्हाला लक्षात येईल की हे तुमचंच मूल आहे, एक नंबर 1. नाहीतर मग तुम्ही ते मूल अडॉप्ट करा. ओके.
त्यामुळे असे वेगवेगळ्या कंट्रीजचे वेगवेगळे नियम सिटिझनशिपचे आणि ती सिटिझनशिप कशी ट्रान्सफर होणार त्याचे आणि मग त्याच्यामधनं निर्माण होणारे क्रॉस बॉर्डर इश्यूज. या कायद्याला समाज मान्यता किती आहे? अजून समाजात हा कायदा पूर्णपणे रुळला आहे का? आता कसं आहे, आपण खूप जास्त समाज म्हणून सोशल कल्चरल नॉर्म्स मध्ये अडकलोय. आपण खूप जास्त नॅचरली कन्सीव्ह करून माझं मूल मी जन्माला घातलं असं एक आपलं डेस्परेट नीड आहे, असतेच. आणि एस्पेशली महिलांकडनं खूप अपेक्षा असते आणि इनफर्टिलिटी इश्यूज आहेत ते आपण बाजूला ठेवून आपलं असं असतं की आपणच काही करून आपणच जन्माला घालायचं. आता अनेक केसेसमध्ये मी पाहिलंय 6-6, 7-7 वेळा मिसकॅरेजेस होतात. तरीही बायकांचं तेच म्हणणं असतं किंवा फॅमिली प्रेशर असतं की मी जन्माला घातलेलं मूल असायला पाहिजे. मग हे आपले सोशल कल्चरल नॉर्म्स आहेत, असं स्टिग्मा आहे, सोसायटल स्टिग्मा आहे. पण अनेक लोक आता त्याच्यातून बाहेर पडतायत, एक सायंटिफिक अप्रोच जीवनात आणतायत किंवा आणण्याचा प्रयत्न करतायत असं आपण म्हणू. आता तसं बघितलं तर काही कपल्सने असं ठरवलंय की आम्ही नको आम्हाला मूल बाळ, आम्ही असेच राहू शकतो, आम्ही एकमेकांसाठी पुरेसे आहोत. किंवा काही सिंगल मदर्स होण्याच्या दिशेने चालल्यात बायका. तर अशा काही इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग पॉवर्स लोकांकडे आल्यात की त्यांनी असं ठरवलं. पण कायदा आल्यामुळे अशा लोकांना नक्कीच फायदा होणार आहे. कारण जे लोक सायन्सच्या दृष्टीने किंवा सायंटिफिक अप्रोच ज्यांना आहे, आता माझं जिथे ऑफिस आहे तिथेच एक जवळ क्लिनिक आहे, IVF किंवा असं टेक्नॉलॉजिकली मुलं जन्माला घालण्याची प्रोसेस जिथे होते. आता शनिवार रविवार तिथे खूप एज्युकेटेड लोक येतात टू अडॉप्ट द सायंटिफिक प्रोसेस. आणि स्वतःचे हेल्थ राईट्स जपून आपण जर काही गोष्टी करू शकतो टेक्नॉलॉजीचा वापर करून तर वाय नॉट. त्यामुळे पीपल आर मुव्हिंग टुवर्ड्स दॅट प्रोसेस. म्हणजे बरेचसे सेलिब्रिटी स्वतःची फिगर किंवा करिअर किंवा फेस व्हॅल्यू जपण्यासाठी पण या गोष्टी करत असतात. नक्कीच, म्हणजे कायद्यात ते मान्य नाहीये. तुम्ही खरंच मेडिकली तुमचे रिस्ट्रिक्शन्स असतील तरच तुम्ही या दिशेने जाऊ शकता. पण जसं आपण मगाशी म्हणतो की गैरवापर थोडाफार होतोच. कॉन्स्टिट्यूशन आणि सरोगसी यांचा परस्पर काही संबंध आहे का? सो कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण गव्हर्नमेंट, स्टेट या सगळ्यांची ड्युटी आहे एक सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप करणं सिटिझन्स. तर खूप मोठी प्रक्रिया आहे की आपण एक स्टिग्मा असलेल्या गोष्टीमधनं बाहेर येतो, आपण एक सायंटिफिक प्रोसेस अडॉप्ट करतो, आपण आपल्या फॅमिली मेंबर्सशी जाऊन बोलतो, आपण डिस्कस करतो त्यांच्याशी हे इश्यूज आणि एकत्र बसून आपण एक ऍक्सेप्टन्स या प्रोसिजरसाठी तयार करतो. हीच खूप मोठी गोष्ट आहे. मग आपण मेडिकली किती पॉसिबल आहे ते पाहतो. मग या फॅमिलीज वकिलांकडे आमच्यासारख्या येतात आणि हे सगळे प्रॉब्लेम्स सांगतात आणि हे ठरवतात, ऍक्सेप्ट करतात की बाबा आम्ही सरोगसी करतो, आम्हाला नॅचरली कन्सीव्ह करायला कठीण आहे किंवा आम्ही इन्फर्टिलिटी फेस करतो. म्हणजे ही सगळी प्रोसेस या कायद्यामुळे शक्य होतीये. रिव्हॉल्युशनरी आहे, क्रांती आहे खूप मोठी. डेफिनेटली की सगळे आपण त्या स्टिग्मामधनं बाहेर पडून एक अप्रोच. पण याला समाज मान्यता तेवढी मिळाली म्हणजे आता सुरू झाली ही प्रोसेस व्यवस्थित? हो नक्कीच. म्हणजे आमच्याकडे जे क्लायंट्स येतात वेगवेगळ्या सोशल स्ट्रॅटाचे आहेत, वेगवेगळ्या समाज. एक्झॅक्टली. वेगवेगळ्या म्हणजे काही एकदमच साधेसे नोकरदार वर्ग आहे, काही एकदमच बिझनेसमॅन आणि असे आहेत जे ज्यांना इश्यूज आहेत फर्टिलिटीच्या संदर्भातले. पण दे ऑल हॅव चोज टू डू वन अँड द सेम थिंग. त्यामुळे आपण पाहिलं तर जे नोकरदार वर्ग आहे त्यांनाही माहिती आहे सरोगसी किंवा क्लिनिक्स पण आजकाल ऍडवाइस करतात. म्हणजे आता हे काय म्हणतात ते प्रबोधन करण्याचं काम आहे की आपण
लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. कदाचित हा पॉडकास्ट पाहून आपण लोकांपर्यंत पोचू शकू की हे एक सायंटिफिक प्रोसेस आहे जी तुम्ही अडॉप्ट करू शकता. यू कॅन लिव्ह द स्टिग्मा बिहाइंड. आणि अनेक लोक आमच्याकडे येतात, तसे तुम्ही येऊ शकता. तुम्ही वकिलांना अप्रोच होऊ शकता, तुम्ही प्रोसेस अडॉप्ट करू शकता. कायदेशीर प्रक्रिया आहे, किचकट आहे, पण कोणाचे एक्सप्लॉयटेशन होऊ नये म्हणून ती प्रक्रिया आहे. आणि असं कुठेतरी एक मॅम असतं की बाबा आपल्या घरातली गोष्ट बाहेर नको जायला, किंवा कुठेतरी एक म्हणतात ना सोशल आपली इमेज कमी होईल, असं काही याच्यामध्ये एक थोडासा भाव असतो. हो, नक्कीच असू शकतो. नक्कीच असू शकतो. कारण विदिन द फॅमिली ही गोष्ट राहायला पाहिजे. हे अनेक, कारण अजूनही आपण त्या स्टिग्मातनं कम्प्लिटली बाहेर आलोय असं नाहीये. वी आर ट्राईंग टू अडॉप्ट टू अ सायंटिफिक प्रोसेस, पण तरीही कुठेतरी आपल्याला असं वाटतं की बाबा कोणाला कळू नये, पण मग मूल हे माझं नाही, असं एक आहे त्याच्या मागे थोडीशी भावना. अजून त्याच्यामध्ये बदल व्हायला अजून काही काळ जाईल ऑफकोर्स. पण मॅम एवढं इंटरेस्टिंग फील्ड तुम्ही, म्हणजे कायद्यामध्ये बरीच वेगवेगळी क्षेत्र आहेत, सो मग तुम्ही हे स्पेसिफिकली हेच फील्ड का निवडलं? आता थोडंसं सांगायचं झालं माझी बॅकग्राऊंड, तर माझे वडील वकील आहेत. मी लहानपणापासून वकिली करताना त्यांना पाहते. मी म्हणजे आपण इंटर्नशिप करतो, तर मी माझ्या वडिलांच्या हाताखाली खूप वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे मला ते नेहमीच एक रिस्पेक्टेबल प्रोफेशन वाटायचं की बाबा लोक येतात, आपण त्यांना न्याय मिळवून देतो, आपण त्या पोझिशन मध्ये असतो की आपण त्या न्याय देण्याच्या प्रोसेसचा एक भाग म्हणून राहतो आणि आपण त्यांना मदत करतो, विच इज अ रिस्पेक्टेबल प्रोफेशन. म्हणून मग मी माझ्या मते 8वी-9वीत असेल तेव्हाच मी माझ्या आई वडिलांना म्हटलं होतं की मलाही बाबासारखं वकील व्हायचं. त्यामुळे ती एक नॅचरल किंवा आता जेनेटिक एक इन्स्टिंक्ट असं होतं माझ्यामध्ये. म्हणून मी ठरवलं की आपल्याला वकिलीच करायचं, दुसरा कोणता विचार आलाच नाही मला. पण मग मी जेव्हा इथे पुण्यात आले, माझी वकिली चा अभ्यास संपवला, मी LLM केलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आणि देन आय टर्न टुवर्ड्स दिस ऑफिस, असीम सरोदे अँड असोसिएट्स. सो सोशो लिगल लॉयरिंग, सो दिस इज समथिंग आय लर्न फ्रॉम हिम. आणि ऑफिसमध्ये अनेक वेगवेगळे इश्यूज आम्ही हँडल करतो. त्यामुळे वर्किंग फॉर द डिसेबल्स, जे चॅलेंज्ड आहेत फिजिकली, मेंटली, त्यांना आता आपण दिव्यांग, त्यांच्यासाठी काम करतो. वेगवेगळ्या स्टेटाच्या महिलांसोबत आम्ही काम करतो, म्हणजे मग त्यांचे हक्क त्यांना देण्याचं काम करतो. एम्प्लॉई क्लासचे लोक आहेत, लेबर क्लासचे लोक आहेत, HIV शी लढणारे लोक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले. एवढंच नाही तर जे बोलू शकत नाहीये, प्राणी, पक्षी, सगळं एन्व्हायरमेंट, त्याच्यासाठी आम्ही काम करतो, खूप पॅशनेटली काम करतो. सो दिस इज समथिंग दॅट आय हॅव लर्न्ड फ्रॉम हिम, विच इज व्हेरी युनिक क्वालिटी. एक वैशिष्ट्य असं आहे की कोणीतरी आपल्याकडे येईल केस घेऊन, मग मी ती केस कोर्टात करेन, मी कशाला थांबू की कोणीतरी माझ्याकडे येईल. तर हे मी शिकले की जिथे प्रॉब्लेम आहे तिथे मी स्वतः जाईन. कोणीही केस करायला आलं नाही तरी मी स्वतः करेन. समाजातले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून, मला दिसतंय ना इश्यू आहे, मी जाणार, मी केस करणार. याच भावनेतून तुम्ही निर्भय बनो चळवळ अशी एक मध्ये राबवली होती, त्याबद्दल थोडं सांगा. निर्भय बनो म्हणजे मी खरं सांगू तर खूप जास्त पॉलिटिकली मोटिवेटेड की आता आपण सगळ्याच गोष्टींमध्ये बोलायचं वगैरे असं मी नव्हते, पूर्वी नव्हते नक्कीच. पण त्यांनी मला निर्भय बनण्याचा भाग केलं. खूपच एक चेंज मला स्वतःमध्ये दिसला की नाव आय एम रेडी टू स्पीक अबाउट एव्हरीथिंग दॅट इज रिलेटेड टू पॉलिटिक्स. त्यामुळे आम्ही 75 पेक्षा जास्त सभा केल्या आणि त्यातल्या अनेक सभांमध्ये मी स्वतः बोलली आहे. महाराष्ट्राबद्दल? हो, म्हणजे मला आठवते कोल्हापूर, धाराशिव अशा ठिकाणी तर 5-10 हजार लोक होते आणि त्यांच्यासमोर मी बोलली आहे, महिलांच्या अधिकारांबद्दल बोलली. आपल्याला आपले हक्क काय आहेत, आपल्याला ते मिळतायत का,
या सगळ्या प्रश्नांबद्दल बोलली. आणि लोकांचा प्रतिसाद जेव्हा मी पाहिला, खरंच लोकांना इंटरेस्ट आहे, त्यांना जाणून घ्यायचंय की संविधान काय आहे, आपले हक्क काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, लोकशाही कशा पद्धतीने काम करते. त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन होतं की आपण त्याचा भाग होतो, त्या प्रबोधनाचा भाग होतो आणि आपणही आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवू शकलो आणि काही प्रमाणात त्याचा परिणामही आपल्याला दिसला लोकसभेच्या इलेक्शन्स मध्ये. त्यामुळे लोकांमध्ये वावरून आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळतो, आपल्याला वेगवेगळ्या लोकांचे मतं ऐकायला मिळतात, कोणाच्या काय समस्या आहेत हे आपल्याला समजतं जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर काम करतो. आपण त्यांच्यासोबत बसून जेवतो, आपण त्यांच्यासोबत गप्पा मारतो, प्रत्येक शहरातले इश्यूज ते आपल्याला येऊन सांगतात. त्यामुळे माझ्यासाठी पण एक नवीन एक्सपिरियन्स आणि एक मोठी शिकण्याची संधी होती आणि मला असं वाटतं मी पूर्णपणे वापर त्या संधीचा नक्कीच केला. सगळे प्रश्न जाणून घेतले लोकांचे काय आहेत आणि आम्ही नक्कीच त्याच्यावर काम करू असं ठरवलं. की सरोगसी संदर्भातले जे कायदे आता नवीन आलेत आणि याचं आता इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे, सो पुढे या सगळ्याची दिशा कशी असेल असं तुम्हाला वाटतं? सर्वात जास्त महत्वाचं मला असं वाटतंय की कायदा इम्प्लिमेंट करण्याकडे जास्त जोर दिला पाहिजे सरकारने. पहिली गोष्ट म्हणजे प्रबोधन केलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्याकडे ऑल्टरनेटिव्ह आहे ऑप्शन, तो यूज करा. सरोगसी थ्रू आलेलं मूल जे जन्माला येणार आहे त्याचे अधिकार आणि तुम्ही जन्माला घातलेल्या मुलाच्या अधिकारामध्ये काहीच फरक नाही, त्याला समान अधिकार राहणार, ते तुमचंच मूल असणार आहे. त्यामुळे 6-7 वेळा मिसकॅरेज, फॅमिलीचं प्रेशर, या सगळ्या स्टिग्मा मधनं बाहेर येऊन एक सायंटिफिक अप्रोच अडॉप्ट करा, असं एक पोझिशन असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कायद्यामध्ये जे लिमिटेशन्स आहेत ते व्यवस्थित लोकांनी त्याचं पालन केलं पाहिजे. आय वुड लाईक टू लिंक इट विथ अ थेरम जी मी माझ्या वाचनामध्ये आली होती. तर ती असं म्हणते की इकॉनॉमिक बेस्ड कोएज थेरम असं म्हणतात त्याला. सो इट सेज एफिशियन्सी हॅपन्स इन द ॲब्सेन्स ऑफ ट्रान्झॅक्शन कॉस्ट. Efficiency happens in absence of transaction cost, which is basically the obstacle in allocation of resources. Which is obstacle? In allocation of resources. So if you remove the transaction cost out of something, then that thing becomes socially beneficial. So माझं असं एक ओपिनियन आहे की हा कायदा एक्झॅक्टली असा आहे. Right. So you remove the cost out of it, and then it becomes socially beneficial. म्हणजे तुम्ही याच्यातलं एक्सप्लॉयटेशन, कन्सिडरेशन हे सगळं काढून टाकलं आणि हा कायदा तुम्ही सोशली जे इंटेंडिंग कपल आहे त्यांच्या बेनिफिट साठी केलं. फार छान थॉट आहे. आय होप भविष्यात सुद्धा या थॉटनीच सगळ्या कायदा हा रन होईल आणि सोसायटीला त्याचे खूप बेनिफिट्स होतील. सो येस, थँक्यू. तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू. सो कसा वाटला हा पॉडकास्ट? मला तर खूप मजा आली. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयावरचे अनेक पॉडकास्ट ऐकण्यासाठी आमच्या वॉट स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा व्हॉट्सअप.